नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाशिकमध्ये आहोत आणि पैठणी जिंकण्यासाठी इथल्या जाऊबाईंमध्ये चांगलीच रस्सीखेच चालली आहे. सख्या जाऊबाई आलेल्या आहेत एकमेकींच्या आमने सामने आणि आता बघायचंय कोण होणार आजच्या भागाच्या विजेत्या. आजचा खेळ रंगणार आहे घाडगेनगर प्रेस्टीज पार्क येथील शोभाप्रसाद बसमध्ये राहणाऱ्या पांडे कुटुंबियांमध्ये. एकत्र कुटुंब पद्धती जपणारी ही फॅमिली मूळची आहे राजस्थानची आणि गेली 50 वर्ष नाशिकमध्ये वास्तव्याला आहेत. तेव्हा आता बघूयात खास राजस्थानवरून आलेल्या आणि मराठमोळ्या मातीमध्ये मुरलेल्या या जाऊबाई काय करतायत धमाल आणि कोण होणार आजच्या भागाच्या होम मिनिस्टर. भेटूयात जाऊबाईंना. चला. नमस्कार. नमस्कार. परिवारात आपलं स्वागत आहे. थँक्यू. हे माझ्यासाठी त्यांनी घेऊन ठेवलं होतं मला फ्रेश राहण्यासाठी. मी आहेच टवटवीत असं आणि फॅमिली पण खूप टवटवीत आहे. तेव्हा पांडे फॅमिलीत सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या महाराष्ट्रात तुम्हाला बघतो म्हणून सगळ्या महाराष्ट्राचं स्वागत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता ओळख करून घेऊयात फॅमिलीची. थोरले जाऊबाई कोण? मी. माझं मी ओळख करून द्या. नमस्कार. मी नितिका संदीप पांडे. हे माझे मिस्टर संदीप पांडे. ही माझी छोटी मुलगी संस्कृती पांडे. ही माझी मोठी मुलगी सुरभी पांडे. हे माझे सासरे शिवप्रसादजी पांडे. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार. मी सपना मिलिंद पांडे. हे माझे मिस्टर मिलिंद शिवप्रसाद पांडे. हा माझा लहान मुलगा मिहिर मिलिंद पांडे. हा माझा मोठा मुलगा मेहुल मिलिंद पांडे. ही माझी भाऊजाई राजश्री गुडगिले. हा तिचा मुलगा मोठा मुलगा अंश गुडगिले. हा माझा भाऊ भरत गुडगिले आणि हा त्याचा लहान मुलगा अर्पित गुडगिले. कुटुंबाची छान ओळख झाली आणि आता सासरे बुवांशी गप्पा मारूया. सासरे बुवा आपल्यासोबत आहेत श्री शिवप्रसाद पांडे. नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या निमित्तानं आज तुमच्या घरी आलोय. स्वागत आहे तुमचं. पण स्वभाव कसा आहे थोरल्या जाऊबाईंचा? थोडासा बेफिकीर आहे. आणि धाकट्या जाऊबाई कशा आहेत आमच्या? ती तिच्या मनाने जास्त सेन्सिटिव्ह आहे, काळजी करणारी आहे. आणि तसं तुमचं कोणाशी पटतं जास्त मग? हा बाया काहीच भांडण लावण्यासारखं नाही ना, असं नाही. पण एक स्वभाव असतो ना, आपल्या जवळच्या स्वभावाशी जास्त जवळीक करतो असं असतं आपलं नेहमी. आमचं कसं एकत्र कुटुंब आहे. मोठी आमची वरती असते, वरती वेगळू आणि छोटी इथे असते. त्यामुळे जे काय मला सातत्याने लागेल त्या पटकन करायला तीच असते. म्हणजे धाकट्या. चला आता तुम्हाला परीक्षण मात्र करावं लागणार आहे काटेकोर. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि प्रत्येक प्रश्नात तुम्हाला थोरल्या किंवा धाकट्या असं निवडायचं. त्यांना ते मार्क्स मिळणार आहेत. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाई तुमच्या तब्येतीची जास्त काळजी घेतात? मोठी. मोठ्या. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई तुमच्या पत्नीच्या पश्चात घरचा कारभार जबाबदारीने सांभाळतात असं तुम्हाला वाटतं? स्वाभाविकपणे मोठीच. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई घरात नसल्या तर घर मोकळं मोकळं वाटतं? छोटी. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंना राग पटकन येतो? छोट्या. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंचं वागणं तुम्हाला पटत नाही? छोट्या. छान गप्पा झाल्या आणि आता भेटूयात जाऊबाईंना. जाऊबाई तयार झालेल्या आहेत बझर राऊंड साठी. तयार ना? हो तयार आहे. कसा आहे स्वभाव त्यांचा? तसा चांगला आहे. मी जमवून घेते ना. जमवून घेता म्हणजे काय? जमवून घेते म्हणजे ठीक आहे, लहान आहे, ठीक आहे, चालेल, मी मोठा म्हणून करते माझं. बरं आता त्या म्हणलं मी जमवून घेते. हे बरोबर आहे का यांचं म्हणणं? कधी कधी जमवतात, कधी कधी नाही. कधी कधी आमच्या दोघींमध्ये वादावाद होतो. म्हणजे कोण माघार कोण घेतं का दोघी ताणून धरतात? नाही मग दोघींपैकी सिच्युएशन बघून कधी त्या घेतील कधी मी घेते असं. घरातली ही जी परंपरा आहे इतक्या वर्षापासून साधारणपणे आम्ही जवळजवळ 15 ते 14-15 वर्षापासून एकत्र राहतोय. भांडे आहे एकमेकांना लागतात पण ते आम्ही दोघे सांभाळून. हो हेच महत्वाचं आहे. तर व्हायला पण पाहिजे ना. दोघींचे भांडण नाही झाले तर मग ते सगळं शांततेत होतं. त्याच्यापेक्षा म्हणून मग चेंज म्हणून घरात माणसं आहे ते कळलं पाहिजे ना बाहेर. ते सांगून मोकळं होतं मनात ठेवत नाही. वा छान गप्पा मारल्यात. आता राऊंड पण छानसा खेळूयात. इथे पण कॉम्पिटिशन दिसू द्या. बझर राऊंड आहे. 5 प्रश्न विचारणार. ज्यांना उत्तर येते त्यांनी बझर वाजवून उत्तर द्यायचंय. तयार? पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. पांडे कुटुंबियांचं मूळ गाव कुठे आहे? बोट दोघींनी ठेवलंय पण बझर जो काही वाजवला ना त्यांचा बरोबर वाजला. हा स्लिप झालं त्यामुळे उत्तर तुम्ही द्यायचंय. तोडा राहायचं नाही, उत्तर चुकीचं आहे. तुम्ही उत्तर देऊ शकता. तोडा राहायची नाही. बरोबर उत्तर आहे मांडल, अजमेरच्या जवळ. हे मूळ गाव आहे तुमचं. पुढचा प्रश्न आहे. सासूबाईंचा आवडता पदार्थ कोणता होता?
भावनगरी. नाही, उत्तर चुकलंय बहिणी. फरसाण. नाही, दोघींचंही उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर आहे पुरणपोळी. बरोबर आहे ना? चला, पुढचा प्रश्न आहे. तुमच्या दोन्ही फॅमिली एकत्रपणे धार्मिक स्थळी किती साली गेला होता? दोघींनी उत्तर दाबलेलं आहे ते बेल, पण यांनी व्यवस्थित दाबली. तुम्ही उत्तर द्या. 1995 साली. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही उत्तर द्या. 97 मध्ये आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो सगळे एकत्र. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि धाकट्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत रोज 200 रुपये. अभिनंदन. पैसे गेले तिकडे लवकर. नाही, आता मी बोललो. पुढचं उत्तर द्या आता तुम्ही. पुढचा प्रश्न आहे. सासऱ्यांचा आवडता अभिनेता? संजीव कुमार. उत्तर चुकलंय तुमचं. तुम्ही द्या. संजीव कुमार. आता त्यांचं चुकलंय म्हटल्यानंतर परत तुम्ही संजीव कुमार कसं काय म्हटलात, पण चान्स गेला. आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर श्रीराम लागू. पुढचा प्रश्न आहे. सासऱ्यांनी जी शिक्षण संस्था सुरू केली ती किती साली स्थापन केली? नाही, मी वाजवली आधी. द्या उत्तर द्या. 1961 मध्ये. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि धाकट्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत रोज 200 रुपये. अभिनंदन. पाचही प्रश्न संपले बहिणी. पैसे सगळे तिकडेच गेले. आता पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा आणि जास्तीत जास्त मार्क्स कमवा.